लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं सीएजीचं ऑडिट होतं आणि इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली। सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथलं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली। जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली। तुमच्या पण लाडक्या बहिणीचे पैसे येत नाहीत, जूनचा हप्ता कधी येणार, ई-केवायसी साठी काय करायचे, त्यासाठी 2.5 मिनिटाचा हा व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार लाडक्या बहिणींनो, जून महिना संपला तरी जूनचा हप्ता अद्याप आलेला नाही। सोबतच सरकारने जी काही 80 लाख अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीबाबत जी काही घोषणा केलेली आहे किंवा जी काही प्रसिद्धी पत्रक समोर आलेली आहेत तर त्याच्यानुसार ह्या जूनचा हप्ता कधी खात्याला जमा होणार आणि या 80 लाख अपात्र ठरलेल्या बहिणींचं काय होणार, सोबतच मार्च, एप्रिल किंवा मे महिन्याचा हप्ता अद्यापही काही बहिणींना मिळालेला नाही तर त्यांचा हप्ता कधी येणार किंवा सरकारच्या कडून नेमकं काय याबाबतचा अपडेट आलेला आहे याबाबतची चर्चा आपण पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये करणार आहोत। तेव्हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला सुद्धा विसरू नका। की लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही सरकारकडून सातत्यानं चुकीची, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती या बहिणींच्या संदर्भात प्रसारित केली जाते, त्यातच माध्यमांकडून सुद्धा काही चुकीच्या बातम्या सातत्याने येत असतात की या 12 जिल्ह्यात पैसे जमा झाले, यांना SMS आला, त्यांना SMS आला, 4.5 जमा झाले, 6,000 जमा झाले, 2100 रुपयाबाबत GR आला। तर ह्या सगळ्या बातम्या खोट्या असतात, चुकीच्या असतात, दिशाभूल करणाऱ्या असतात आणि सरकारनं जसं लाडक्या बहिणींची भावनिक दिशाभूल केलेली आहे किंवा लाडक्या बहिणीची एक प्रकारे फसवणूक केलेली आहे, तशी माध्यमं सुद्धा या लाडक्या बहिणीची फसवणूक करत असतात, त्यांची दिशाभूल करत असतात की एकतर ह्या आमच्या बहिणी ज्या आहेत तर गावखेड्यातल्या आहेत, अशिक्षित आहेत, अडाणी आहेत आणि भोळ्या बाबड्या आहेत विशेषतः, आणि कुणावरही चटकन विश्वास ठेवतात। मग सरकारकडे कुठलीही मागणी नसताना सरकारने देऊ केलं की 1500 रुपये आम्ही या लाडक्या बहिणींना दरमहा देणार, मात्र सरकार त्याच्यातही बेमान झालं आणि मग 15,000 बोगस लाभार्थी सापडल्याचं कारण पुढे करत ही योजना बंद करण्याचा घाट सरकारकडून घातलेला होता। मात्र ठिकठिकाणी आंदोलनं झाली, सरकारचं लक्ष वेधलं गेलं आणि मग कुठेतरी पुन्हा ही योजना सुरू ठेवण्यात आली। त्यातच 18 सप्टेंबर 2025 सरकारकडून ई-केवायसीचा फतवा काढण्यात आला आणि त्याच्यातून मग 80 लाखाच्या आसपास बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत। जून महिन्याचा जो काही हप्ता येणे बाकी आहे तर जून महिना संपलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळणं आवश्यक होतं, मात्र त्याचीही अजून कुठलीही प्रक्रिया सुरू झालेली नाही। नुसतं फक्त कागदी घोडे नाचवणं सुरू आहे सरकारकडून आणि सरकार फक्त वेळ काढत आहे, वेळ काढू धोरण राबवत आहे आणि अशा स्थितीमध्ये जून महिन्याचा हप्ता जमा होण्याबाबत अजून तरी कुठलंही अपडेट आलेलं नाही। अधिवेशन सुरू आहे आणि तरतूद केली असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतं, मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेस खात्याला पैसे जमा होतील आणि सुखासुखी ते हातात मिळतील तो पर्यंत या सरकारचं आणि इथल्या सिस्टमचं काही एक खरं नाही। तेव्हा लाडक्या बहिणीची एक महत्वाची मागणी समोर येते आहे की आम्हाला तुम्हाला जर जे काही द्यायचं असेल तर एक विशिष्ट तारीख ठरवून द्या की 5 ते 10 तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणीचा हप्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये जमा होईल। ज्या बहिणींचे जमा नाही झाले तर त्या संबंधित कार्यालयाकडे जाऊन पडताळणी करण्याची सुविधा सुद्धा त्यांना उपलब्ध करून द्यावी किंवा सरकारमध्ये जर लय खरंच माणुसकी असेल तर त्या माणुसकीच्या हिशोबाने सरकारने हे त्या लाडक्या बहिणीचं जे काही पोर्टल असेल किंवा वेबसाईट असेल तर त्यांच्या पर्सनल इंडिव्हिज्युअल लॉग इन मध्ये ही सुविधा उपलब्ध करून द्यावी की तुमचा हप्ता कशामुळे थांबलेला आहे किंवा कशामुळे तुम्ही अपात्र ठरलेले आहात। दुसरीकडे सरकारकडून जी काही कारणं सांगितली जातात तर ती कारणं न पटण्यासारखी आहेत। पुन्हा ई-केवायसीची प्रक्रिया राबवण्याबाबत सरकारकडून पुन्हा वल्गना केल्या जात आहेत, मात्र हे प्रत्यक्षात कधी नेमकं सुरू होणार याबाबत कुठलीही शाश्वती नाही। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।